सोमनाथ सूर्यवंशीच्या संदर्भात जो न्यायालयाचा आता अहवाल आला, न्यायालयीन चौकशीचा अहवाल आला, हे आम्ही सुरुवातीपासून म्हणत होतो की सोमनाथ सूर्यवंशीचा खून पोलिसांनी केला, परंतु सरकार त्या पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न करतो, झालेल्या घटनेवर पांघरून घालण्याचा प्रयत्न चाललेला होता आणि संपूर्ण एव्हिडन्स त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं मारल्यानंतर मेडिकलचा जो रिपोर्ट आला, शवविच्छेदनाचा रिपोर्ट जो आला, त्यावरून स्पष्टपणे जाणवत होतं की हा खून केला गेला आहे पोलिसांनी. पोलीस कोठडीमध्ये झालेला मृत्यू हा नैसर्गिक नसून तो पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालेला मृत्यू आता स्पष्ट झाला आहे. मला असं वाटतं की यामध्ये सरकार आता उघडं पडलेलं आहे. सरकारची जे झाकण्याचा प्रयत्न होता ते आता उघडलं गेलं आहे आणि म्हणून अशा प्रकरणामध्ये सरकारने थोडा संवेदनशील असावं. जो कोणी असेल, पोलीस असू दे की आम आदमी असू दे की उद्योगपती असू दे की कोणी असू दे, कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा असू दे, कायदा समान आहे ही भूमिका ठेवायला पाहिजे. आणि एवढी दंगल नव्हती की ते कोम्बिंग ऑपरेशन करून त्या ठिकाणी इतका त्या तरुणाचा जीव घ्यावा अशी परिस्थिती नव्हती, परंतु एका दलित तरुणांचा खून घेताना ते लपवणं हे मला वाटतं की पाप आहे आणि सरकारने ते पाप केलेलं आहे. त्याची माफी सरकारने मागितली पाहिजे आणि पोलिसांवर त्वरित कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर 302चा गुन्हा, जो पोलिसांनी हे कृत्य केलेलं आहे, ही घटना घडवली आणि त्याचा जीव घेतला आहे, त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. सर, अजितदादांनी त्यांच्या मंत्री ब्रीफिंग झालं त्याच्यामुळे सभागृहात वेगळी नाही, म्हणूनच मुख्यमंत्र्यांना चुकीचं ब्रीफिंग देणाऱ्या, चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांचं निलंबन झालं पाहिजे, त्यांच्यावर डी सुरू झाली पाहिजेत आणि या सोमनाथ सूर्यवंशीच्या खुनाला जो जबाबदार, ज्यांनी ही अत्यंत भयानक अशी मारहाण केली आणि त्याचा जीव घेतला, त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. माफी मागितली पाहिजे का सभागृहात? नाही, असं आहे, सरकार म्हणून ब्रीफिंग करणाऱ्यावर कारवाई केली तेवढीच पुरेशी आहे. मी असं म्हणणार नाही की कारण आम्हाला जे ब्रीफिंग दिलं जातं ते अधिकारीच देतात. सर, अजितदादांनी त्यांच्या मंत्र्यांना तंबी दिली आहे की कुठल्याही प्रकरणात अडकू नका, नाहीतर मंत्रीपद जाईल तुमचं. नाही, बरोबर आहे. जे अलीकडे मंत्र्यांचे जे काय धंदे चालले, मंत्र्यांचे उद्योग जे काही चालले आहे, ते मंत्री आहोत हे विसरून चाललेले आहेत. त्यामुळे त्या पक्षाचा प्रमुख म्हणून त्यांना वाण करणं हे आवश्यकच होतं, नाही तर बेभान सुटले होते. आता काय सगळेच पाहतो आम्ही, कोणी नागळं फिरतो, कोणी उघडं फिरतो, कोणी काही बोलतो, कोणी कसाही वागतो, काही राहिलं नाही. आणि अशामध्ये कोणी कोणाच्या जमिनी बडकावतो, जमिनी खातो, दुनियाभरचे सगळे काही चालले इथले. तर त्यामुळे मंत्र्यांनी किमान या राज्याचे तुम्ही ट्रस्टी आहात, तुम्हाला निवडणूक या सरकार म्हणून निवडल्यानंतर तुम्ही सामान्य जनतेचे ट्रस्टी म्हणून काम करतात, त्यामुळे तुम्ही जो वागलं पाहिजे, सगळ्यांच्या नजरा तुमच्याकडे असतात. म्हणून अजितदादांनी त्यांना जर दिले असते तर तेच शपथविधी दिला, दुसऱ्याच दिवशी दिला असतं तर आत्ता हे प्रसंग घडले नसते.